आवडलं म्हणजे मला खूपच म्हणजे आमच्या पूर्ण माझ्या मिसेसला, आमच्या सुनबाईला, मुलाला एवढंच सगळं आवडलं की म्हणजे असं कुठेच आमचे असे हे नाही की बाबा हे इथे आपली चुकी झाली किंवा ही चॉईस चुकली किंवा कल्पेशनी सजेस्ट केलंय पटलं नाही असं आम्हाला कुठेच जाणवलं नाही. नमस्कार गाईज, खूप दिवसानंतर आपण आलेलो आहे या चॅनलवरती. तुम्हाला मी दिसत असेल तर पहिल्यांदा तर स्वागत आहे. आणि ह्या चॅनलवरती व्हिडिओ येण्याचं एकच कारण की आपण एक पुन्हा एकदा आरके इंटिरियर डिझाईन यांनी एक अजून एक प्रोजेक्ट कम्प्लीट केलाय. जसा एक बदलापूरवाला प्रोजेक्ट जो कम्प्लीट केला आहे, त्यानंतर हा सेकंड प्रोजेक्ट आहे जो एक 2 BHK फ्लॅट आहे. सो या फ्लॅटचा रिव्ह्यू तुम्हाला देणार आहे, पूर्ण इंटिरियर तुम्हाला दाखवणार आहे. पूर्ण आधी दाखवतो, डिटेल देतो तुम्हाला काय आहे आणि काय नाही. सो लेट्स गो. म्हणजे आधीपासून स्टार्ट करूया, एंट्री पासून स्टार्ट करूया. लेट्स गो. तर ही आहे एंट्री. ज्या एंट्रीवरती तुम्ही डोर बघू शकता, सेफ्टी डोर विथ मेन डोर केलेला आहे. म्हणजे याच्यात सेफ्टी डोर सुद्धा केलेला आहे. मी तुम्हाला आतमध्ये गेल्यानंतर मी दाखवतो कसं काय आहे प्रॉपर. तर या आतमध्ये डायरेक्टली आतमध्ये पहिले उमरापट्टी तुम्ही बघू शकता. उमरापट्टी एकदम कार्विंग केलेली आहे, जशी म्हणजे कोरीव काम आहे पूर्णपणे. हा बघा सेफ्टी डोर अशा प्रकारे केलेला आहे. म्हणजे इथून तुम्ही फक्त हा डोर सुद्धा सकाळच्या टायमाला चालू ठेवू शकता. अशा प्रकारे एकाच डोरमध्ये दोन्ही काम कम्प्लीट केलेलं आहे. ओके, पहिल्यांदा तर आपण लिव्हिंग एरियामधून स्टार्ट करूया. लिव्हिंग एरियामध्ये हा आहे सोफा सेटिंग, जिथे तुम्ही बघू शकता बॅकग्राऊंड वॉलला आपण एक म्हणजे सोफिस्टिकेटेड डिझाईन दिले. जास्त इथे पॅनलिंग वगैरे केली नाही, फक्त आणि फक्त शीट्स लावून याच्यावरती काम केलेलं आहे. आणि हा सोफा तुम्ही बघू शकता एकदम कॉन्ट्रास्ट कलर दिलेला आहे या सोफ्याला. त्यानंतर आपण जाऊया मेन टीव्ही युनिट जो आहे तो तुम्हाला थोड्या वेळात दाखवतो. त्याच्या आधी तुम्हाला दाखवतो हा बार युनिट. म्हणजे तुम्ही डायरेक्ट बोलाल की बार युनिट पर्यंत आलेलो आहे. म्हणजे जे आमचे काका आहेत त्यांना बार युनिट पाहिजे होता सोफिस्टिकेटमध्ये. आणि त्यांना असं होतं की डायनिंग एरिया पण पाहिजे होता. सो आम्ही हा बार युनिट बनवला आहे. बार युनिट तुम्हाला दाखवलं, सिनेमॅटिक पण येतील मध्ये मध्ये. आणि असं बघा पूर्ण प्रोफाईल शेटर दिलेली आहे त्याला. बॉटल्स वगैरे रेडी आहेत एकदम सोफिस्टिकेटेडमध्ये. ठीक आहे, हा असा काय बार युनिट आहे. याला आपण डायनिंग टेबल सुद्धा वापरू शकतो. म्हणजे इथे बसून 4 जणांची सिटिंग आहे. 4 जणांची सिटिंग आपण म्हणजे बसून इथे जेवण सुद्धा करू शकतो. असं काही विषय आहे. असं काही क्लोजिंग सुद्धा दिलेले आहे. विंडो एरिया तिथे पण म्हणजे सकाळी वगैरे बसून इथे चौकशी. इथलं मार्बल बघा तुम्ही, मार्बल बघा इथले मार्बल. मेन ही चॉईस होती ना मार्बलची, ही मस्त चॉईस केली आहे. कर्टेन सुद्धा बघू शकता. इथे विंडो आहे, मोठी अशी विंडो आहे. ठीक आहे, क्लोजच करूया, रात्रीच्या टायमात शूटिंग चालू आहे. असं काय आहे एरिया. आता जाऊया मेन टीव्ही युनिट, टीव्ही वॉलकडे, जिथे कमी बजेटमध्ये भारी टीव्ही वॉल तुम्ही बोलू शकता. सो इकडे बघा, हा आहे पूर्ण टीव्ही पॅनलिंग, जिथे इथे दिलेले वॉलपेपर. म्हणजे ही वायर थोडीशी आतमध्ये जाईल, थोडंसं आतमध्ये सॉकेट अजून चालू नाही झालं. तर तुम्ही बोलला एवढा भारी इंटेरियर केला आणि वायर दिसते पण ती वायर दिसणार नाही. सो असं काही टीव्ही युनिट आहे. आणि शू रॅकचा थोडंसं फ्लॅटमध्ये गेलो ना तर शू रॅकचा प्रॉब्लेम असतो. तर शू रॅक आम्ही हा शू रॅक केलेला आहे बिकॉज सर्व काही बघायला लागतो, स्पेस बघायला लागतो. स्पेसच्या नुसार अकॉर्डिंग ते सर्व बसवायला लागतो. हे आहेत ड्रॉवर्स, ज्या ड्रॉवर्सला आम्ही फ्रुटेड सनमाईक लावून इथे पूर्णपणे केलेलं आहे. इथे एक मध्ये प्रोफाईल थिएटर दिलेलं आहे, त्यामध्ये वायफाय बोला काय जे टीव्हीचं असेल ते तिथे राहून जाईल. ठीक आहे, असं काय होता टीव्ही युनिट. इथे साईडला जे मोल्डिंग पट्टी फिरवलेली आहे, बस बाकी काय एवढा अबडधबड केलेला आहे, नॉर्मल केलेला आहे. आणि इथे येणार आहे एसी. हा पूर्ण एसीचा पॅनलिंग दिलेला आहे. त्याच्यासाठी बाजूला आपल्याला स्पेस पण भेटत होती, त्याच्यामुळे इथे आपण स्टोरेजसाठी एरिया पण दिलेला आहे. ठीक आहे,
हा पूर्ण इथे स्टोरेज आहे, स्टोरेज एरिया आहे, इकडे आहे आणि इकडे सुद्धा आहे. म्हणजे दोन्ही साईडला स्टोरेज एरिया, इथे पूर्ण AC लागणार आहे. असं काय होता, हा होता हॉल एरिया. असं काही डोर बनवलेला आहे जो हॉलमधून सुद्धा एक नंबर दिसतो. म्हणजे असं काही वाटत नाही की अडथळा आलाय हॉलमध्ये. म्हणजे दिसायला खूप सुंदर आणि वापरण्यासाठी तर एकदम भारीच्या काच. असं काही डोर बनवलं, असं काही डोर फोल्डिंग डोर आहे. आतमध्ये दाखव, वन शॉट मध्ये दाखव इकडे. असं काय हा डोर आहे, पण ह्याला आपण ना असं फोल्डिंग करून फोल्डिंग करून इथे डोर सुद्धा ठेवू शकतो. म्हणजे येस, बाथरूम दाखवूया. बाथरूम म्हणजे कॉमन बाथरूम आहे आणि त्या बाथरूम मध्ये असं आहे की ते टाईल्स म्हणजे आम्हाला माहिती होतं ते कसं होणार आहे, पण कसं असतं की क्लायंट असतं त्यांना असं असतं की कसा दिसेल कसा नाही दिसेल. इकडे पुढे हा आहे बाथरूम. आवाज कसा येतो मला माहित नाही, बट बाथरूम बघा, पूर्ण बाथरूम बघा. पूर्ण इथून जे हायलाइट टाईल्स आहे ना ते पूर्ण कंटिन्यू केले पूर्ण या वॉलपर्यंत. आणि या दोन्ही वॉलला सिंपल टाईल्स लावलेले आहे. बेसिंग जिथे म्हणजे छोटासा कॉर्नरला बेसिंग दिलेला आहे, छोटा बेसिंग बट सोफिस्टिकेट दिलेला आहे. आणि इथे बघू शकता तुम्ही इकडे हा जो म्हणजे जिथून पाणी जाण्याचं हे आहे आउटलेट, इथे बघू शकता तुम्ही. याला सुद्धा आपण हा एक वेगळा प्रकारचा हे येतो. बाथरूमची जी आउटलेटची झाली ना जिथे मधून पाणी जातो म्हणजे तो असा प्रकार येतो. त्याच्यावरती टाईल लावून म्हणजे इथे कोणाला समजणार पण नाही की इथून पाणी जातो आत. म्हणजे असं काय होता हा फर्स्ट कॉमन बाथरूम. जाऊया इथल्या एरियावरती. इथे आहे वॉशिंग मशीनचा एरिया. म्हणजे कुठला एरिया कसा युटिलाइज करायचा ते पूर्णपणे आम्ही युटिलाइज केलं. इथे वॉशिंग मशीन, इथे वरती स्टोरेज सुद्धा दिलेलं आहे. इथे साबण वगैरे काय ठेवायचे ते सुद्धा ठेवू शकता. आणि इथे असं होतं की याच्या मागे ना बाथरूम होता आधी, इथून डायरेक्ट बाथरूम स्टार्ट होत होता तो. बट त्याला आम्ही बाथरूम त्या बेडरूमला कनेक्ट केला आणि हा फक्त वॉशिंग एरियासाठीचा एरिया दिलेला आहे. आता जाऊया आपण किचनकडे. किचन जो म्हणजे खूप सुंदर झालाय आणि त्याचा कलर कॉम्बिनेशन जो आहे ना म्हणजे लवकर हा कलर कोणी चॉईस करत नाही. हा होता क्रॉकरी युनिट जो तुम्ही पाहिला, ज्याच्यामध्ये आपण पूर्णपणे क्रॉकरी ठेवू शकता. आणि जो असं शो साठी सुद्धा हॉलमधून सुद्धा त्याला बघितलं छान वाटेल, सुंदर वाटेल. आणि हा बेबी पिंक कलर इकडे, बेबी पिंक कलर मध्ये पूर्ण हा जो आहे एरिया त्याला कलर कॉम्बिनेशन दिलेलं आहे. तुम्ही बघू शकता इथे चिमणी एरिया आहे. इथे सुद्धा 2 प्रोफाईल शटर्स दिलेले आहे. ओके, आणि त्याच्यानंतर इकडे दिलेले आहे स्टोरेजसाठी एरिया दिलेला आहे. इकडे बघा पूर्णपणे सॉफ्ट क्लोज दिलेला आहे. आणि हे बघा ड्रॉवर्स आहेत, तुम्ही बघू शकता. हे ड्रॉवर जिथे तुम्ही आपले चमचे वगैरे ठेवू शकता. आणि हे सुद्धा सॉफ्ट क्लोज आहे. मी इथं सोडून दिला, ऑफ क्लोज होईल. इथे दिलेला आहे हा युनिट. त्याच्यामध्ये आपण मसाल्याचे डब्बे वगैरे आपण ठेवू शकता. ठीक आहे. आणि इथे अशी लाईट दिलेली आहे, जस्ट प्रोफाईल लाईट, जेणेकरून थोडीशी ही जी टाईल लावलेली आहे वॉलला ती थोडीशी हायलाईट होईल. असं काही विषय आहे. या साईडची पण हायलाईट इथले बटन टाकून. ओके, इथे सुद्धा दिलेली लाईट. आणि इथे येणार आहे ओव्हन. जो ओव्हन आतापर्यंत ठेवलेला आहे. ओव्हन साठी एक स्पेस दिलेला आहे. त्याचे कॉर्नर आहेत ना ते आम्ही राऊंड केले, जेणेकरून असं म्हणजे इथे कोण काम करत असलं तर असं लागायला वगैरे नको का. नल बघा, आता नलाची खाली बघा. अरे हे बघा फुल डिझायनिंग मध्ये येते. असं काय हा आहे. काकांचं म्हणणं होतं की किचन मध्ये आम्हाला पाहिजे देवारा युनिट. जवळ देवारा पाहिजे. सो देवारा आम्ही बघा पूर्णपणे इथे पार्टिशन दिलेले आहे, जेणेकरून म्हणजे असं काय प्रॉब्लेम नको फेस व्हायला. आणि जिथून जेवण बनतो त्याचं तेल वगैरे नको उडायला, इकडे काय नको व्हायला. मग हा पूर्ण डायरेक्ट पार्टिशन देऊन आम्ही हा देवारा बनवलेला. देवारा बघू शकता तुम्ही एकदम प्रॉपर, म्हणजे एकदम तेवढ्या एरियात तेवढं फिटिंग देवारा आहे आणि भारी वाटतं. आणि हा थोडासा इथे दिलेला आपले नैवेद्य वगैरे ठेवण्यासाठी इथे काय एरिया आहे, तिथे म्हणजे इथे मूर्ती वगैरे बसतील. आणि यस, आणि ते स्टोरेज सुद्धा दिले, इथे ड्रॉवर दिलेले, खूप स्टोरेज सुद्धा बनलेलं आहे इथे देवाऱ्यातलं सामान. आणि इथे ते खूप सारं सामान पुरेल सुद्धा. आणि आता जाऊया आपण किचन मध्ये. एक असा एरिया होता की जिथून काय म्हणतात त्याला, सामान ठेवण्यासाठी काय पण असं डस्टबिन बोला वगैरे बोला असं काहीतरी होतं. इकडे इथे एवढी वॉल होती आणि जेणेकरून फक्त एवढीच विंडो आम्हाला भेटत होती. पण असं होतं की याच्या मागे आहे असं बाल्कनीचं स्पेस टाईप आहे. सो आम्ही तो युटिलाइज करण्यासाठी आम्ही काय केलं तुम्हाला सांगतो, इथे पूर्ण वॉल काढली. इथे मॉस्किटो नेट लावलाय, जेणेकरून आपण विंडो ओपन करून सुद्धा
ठेवू शकतो, म्हणजे सकाळच्या टायमात संध्याकाळच्या टायमात. असा काय आहे इकडे 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 तू असं काय एरिया पूर्ण बाल्कनी इथे यूजला होईल, म्हणजे इथे स्टोरेजचं सामान बोला किंवा काय बोला असं पूर्ण यूज करू शकता आपण, म्हणजे तसं केलेलं आहे हा एरिया. आपण ठेवलेलं प्युरिफायर, म्हणजे इथे प्युरिफायर सुद्धा हाईट केलं आहे, इथे सुद्धा बाजूला स्पेस वगैरे आहे. असं काय हाईट पूर्ण स्टोरेज आहे, वरती स्टोरेज आहे. दोन्ही साईडला जर बघायला गेलो, या साईडला सुद्धा स्टोरेज आहे, या सुद्धा स्टोरेजचा काही प्रॉब्लेमच नाही. येस गाईज, तर आता किचन झाला, हॉल झाला. आता दाखवूया तुम्हाला बेडरूम मध्ये जाण्याच्या आधी मी बघा हा पॅसेज एरिया जो पिंकिश थीम थोडीशी आहे, थोडी पिंक थोडा ब्राऊन थीम दिलेली आहे. आणि त्यामध्ये हा पॅसेज मध्ये एंट्री केल्या गेल्या हा असा वॉलपेपर लावलेला आहे, आणि ज्याच्यामध्ये हे गोल्डन थोडेसे थोडंसं उठून दिसते. ते लाईट लावले जेणेकरून हे थोडंसं गोल्डन रिफ्लेक्ट होईल आणि छान दिसेल. फर्स्ट बेडरूम, स्वागत आहे तुमचं बेडरूम मध्ये. फर्स्ट बेडरूम मध्ये डायरेक्ट एंट्री बघा, इथे एंट्री मारल्यावर इथे बेडच्या मागची जी वॉल आहे तिथे तुम्ही बघू शकता वॉलपेपर कशा प्रकारे लावला आहे. हा जापानीज थीम बोलू शकता, चायना थीम बोलू शकता, असं काय आहे. मेकअप एरिया तुम्ही बोलू शकता. त्याच्यामध्ये असं काही स्टोरेज दिलेलं आहे, आणि इथे मिरर दिलेला आहे, मिररच्या मागे स्टोरेज दिलेला आहे. हा आहे वॉर्डरोब, ज्या वॉर्डरोबला तुम्ही डिझाईन बघू शकता. इथे फ्लुटेड सनमाईक, त्यानंतर इथे थोडीशी टेक्स्चर टाईप सनमाईक लावलेले. खोलल्यानंतर तुम्हाला बघायला भेटेल पूर्ण स्पेस, असं स्पेस आहे. ड्रॉवर दिलेले आहेत पूर्णपणे. त्याच्यानंतर जर बघायला गेलो तर आपण आयरनिंग वगैरे करतो, त्यासाठी असा इथे स्पेस पाहिजे होता, तर त्यासाठी एक फोल्डेबल टेबल लावलेला आहे. असं काय फोल्डेबल टेबल, इथे आपण कपडे इस्त्री करण्यासाठी, कपडे आयरन करण्यासाठी हे करू शकता. हे पण सुद्धा फोल्डेबल आहे. बटन असं काय जाऊ इथे बाथरूम मध्ये, तिथला बाथरूम सुद्धा आपल्याला झालेला आहे. हा आहे बाथरूम. ज्या बाथरूम मध्ये ही वॉल पूर्णपणे हायलाइट केलेली आहे. लिव्हचे आपण काय बोलतात, लिव्हची थीम आपण बोलू शकता. आणि पूर्ण असं ग्रे कलर मी मॅच केले, ग्रे ग्रीन कलर आहे. आणि हा आहे पूर्णपणे बाथरूम. जाऊया सेकंड बेडरूम कडे. आणि जो बेडरूम आहे काकांचं बेडरूम आहे. काकांचं बेडरूम म्हणजे काकांसाठी फेवरेट आहे असं बोलूया. हा बेडरूम मध्ये एंट्री मारल्या पहिला मागे आम्ही मोल्डिंग दिलेली आहे. बाकी काय जास्ती एक्स्ट्रा केलेलं नाही. थोडं सिम्पल पाहिजे होतं, आणि सिम्पल म्हणजे जेवढं चांगलं करतील तेवढं आम्हाला चांगलं करायचं होतं. हे आहे साईड टेबल. हा आहे वॉर्डरोब. वॉर्डरोबची डिझाईन तुम्ही बघू शकता कशा प्रकारे दिलेली आहे. डिझाईन अशी राऊंड थीम, हाफ राऊंड थीम मध्ये दिलेले डिझाईन. त्याचे वॉर्डरोब्स आहेत. वॉर्डरोबचे तुम्ही इथे बघू शकता. यांना ड्रॉवर सुद्धा आम्ही ग्लास टाईप मध्ये केलेले आहे. जशी रिक्वायरमेंट तसं आमचं काम. आणि या बेडरूम मध्ये असं की तुम्ही बोलत असाल की म्हणजे आता पहिले बघून घ्या नंतर मी बोलतो. हे बघा इथे सुद्धा विंडो आहे. आणि या बेडरूम मधले कर्टन बघा. या बेडरूम मधले कर्टन एकदम वेगळी थीम आहे, जी अशी मला माहित नाही कॅमेऱ्यात कशी दिसते, पण समोरून अप्रतिम दिसते. आणि इथे सुद्धा स्टोरेज एरिया दिलेला आहे. जिथे जिथे आम्हाला स्टोरेज देता येईल तिथे तिथे आम्ही स्टोरेज दिलेला आहे, कारण की स्टोरेज जेवढा ठेवू तेवढं कमीच आहे. आणि येस, आता मेन टीव्ही युनिटची वॉल बघू शकता. सिंपल इथे टीव्ही येणार अशी, ही अजूनपर्यंत लागली नाही, बट तिथे आम्ही वॉलपेपर दिलेले बॅकग्राऊंड. जेव्हा टीव्ही लागेल ना तेव्हा मस्त असं भरभरून दिसेल. म्हणजे तेच मी बोललो ना की जेवढा सिंपल करते तेवढा आम्हाला सिंपल करायचा होता. हा अशी रिक्वायरमेंट होती, रिक्वायरमेंट प्रमाणे आम्ही केलेलं आहे. आणि आता इथे जाऊया. तुम्ही बोलत असाल की मिरर कुठे आहे, म्हणजे मेकअप वगैरेचा असं कुठेच दिसलं नाही तुम्हाला बेडरूम मध्ये. सो एक असा हिडन मिरर आम्ही बनवलाय जिथे आपण उभं राहून मेकअप करू शकता, असा विषय आहे. हा आहे एक छोटासा क्यूट बाथरूम बोलू शकता. म्हणजे इथे बाकी काय, आणि 3 घरात माणसांच्या प्रमाणे 2 बाथरूम आहेत. हा काकांसाठी आहे, म्हणजे ऍज पर एज नंतर हा बाथरूम काम येऊ शकता. आणि असं काय बाथरूम सिंपल मध्ये डिंपल हा बाथरूम आहे. सो असं काय होता.
गाईज तुम्ही बघू शकता इथे जसं आम्ही डोर बनवलाय ना, तिथे आम्हाला वॉल होती की हा असं पूर्णपणे मॅच व्हायला पाहिजे जी थीम आहे ती. सो आम्ही इथे काहीच नाही, इथे जस्ट अशी वॉल आहे, पण त्या वॉलला आम्ही हा त्या डोरशी आम्ही कनेक्टेड केला आणि असं वाटतं की हे आणि सेमच आहे असं वाटतंय. आता जाऊया थोडीशी काकांची बाईट घेऊया. काका कशी वाटली साईड आणि कसं वाटलं तुमचं पूर्ण हा फ्लॅट? तुम्ही आमचं घर तर फारच सुंदर केलं, त्याबद्दल काय प्रश्नच नाही. ऍक्च्युली तुमच्या मला हे मिळालं युट्यूबवर. मी जेव्हा घर रिनोव्हेशन करायचं होतं तेव्हा खूप असे व्हिडिओ पाहत होतो, कोण कोण आहेत. ठाण्या मुलुंडची सुद्धा मला पाहायला मिळाले. पण मी हे करताना मला असं एक आरके इंटिरियर डिझायनर तुमचा दोघांचा जो मी एक व्हिडिओ पाहिला तो मला असं जाणवलं की तुम्ही खूप असे ह्या ह्याच्यामध्ये थोडे नवीनपणात, पण तुमच्या कल्पना फार सुंदर आहेत अशा. आणि मी तुमचे जेव्हा ते 2-3 व्हिडिओ पाहिले त्यावेळेला मी माझ्या मुलाला बोललो की नाही आपण ह्यांना हे कनेक्ट होऊया आणि त्यांना ऍक्च्युली आपली रिक्वायरमेंट काय आहे ती सांगूया. तर आम्हाला माझ्या मनात जसं सो कूल पाहिजे होतं तसं माझं घर झालं, फारच सुंदर केलं. आणि आम्हाला ह्या दोघांबद्दल खूप अभिमान आहे. ह्यांची पुढे अशीच चांगली प्रगती हो, यांना अशीच चांगली कामं मिळो आणि त्यांचं पुढील आयुष्य सुखाचं आणि समृद्धीचं आणि व्यवस्थित. बरंचसं काम जे झालं ते कथेच्या आणि बाबांच्या चॉईस झालं, पण काम एकदम सुंदर झालं. इव्हन वॉलपेपर वगैरे जे चॉईस झाले शेवटी मी जास्त इन्व्हॉल्व नव्हतो, पण जेवढं पण आता पूर्ण झाल्यानंतर बघतो एकदम मस्त झालं. थीम आम्हाला असं होतं की घरात पूर्ण एकच थीम झाली, असं कुठेच वेगवेगळं असं काय वाटत नाही. आणि हे असं रिसर्च करताना जेवढे पण व्हिडिओज वगैरे बघायचो ना आम्ही, तिथे असं कळवायचं की काहीतरी त्यात एक होतं की बाबा थीम माझ्या वाईफने वगैरे तिने सांगितलं होतं की थीम एक सेम असेल, एक संत असेल तर आपला फ्लॅट एकदम असा मोठा वाटतो, प्रशस्त वाटतो. सो काय बोलते काकांचा स्वभाव तर एकदम फ्रेंडली आहे. कधी काका असे बोललेच नाही आम्हाला की तुम्ही येऊ नका काय असं, म्हणजे एकदम फ्रेंडली आहे काका. तर मी काकांना विचारलं की तुम्हाला रेफरन्सवरती बनवायचं आहे का व्ह्यू बनवायचे? तर काका बोलले नाही मला रेफरन्सवरती बनवायचं आहे. तर ही जेवढी पण डिझाईन केली त्याची एक पण डिझाईन आम्ही बनवली नाही, व्ह्यू बनवले नाही लॅपटॉपवरती, डायरेक्ट रेफरन्स फोटो होते. आणि काकांना पण आम्ही जे फोटो दाखवायचो तर काकांना समजायचं, काका थोडे कन्फ्युज असायचे काकांकडे बघू माझा पण काकांचे शब्द एकच असायचं, तुम्ही तुमच्या मर्जीने करा, जे तुम्हाला चांगलं वाटेल ते तुम्ही करा. नंतर लास्टला काका काहीच बोलले नाही की असं दिसेल का, हे चांगलं वाटेल का, काय वाटेल का. काकांना तेव्हा एकच शब्द बोललेला, काका हे तुमचं घर आहे पण मी माझं घर बनवून तुम्हाला हा घर बनवून देणार. आणि नंतर काका जेव्हा ते काकांची खुशी होती त्या परवाच्या दिवशी आम्ही आलेलो साईडवर, तर काकांच्या तोंडावरची खुशी होती ना, ती खुशी बघून खूप बरं वाटलं. म्हणजे काकांना आवडलं, म्हणजे घर आवडलं. म्हणजे मला खूपच म्हणजे आमच्या पूर्ण माझ्या मिसेसला, आमच्या सुनबाईला, मुलाला एवढंच सगळं आवडलं की म्हणजे असं कुठेच आमचे असे हे नाही की बाबा हे इथे आपली चुकी झाली किंवा ही चॉईस चुकली किंवा कल्पेशनी सजेस्ट केलंय पटलं नाही, असं आम्हाला कुठेच जाणवलं नाही. सो असं काही होतं पूर्ण हाऊस टूर, ज्यामध्ये तुम्ही मध्ये सिनेमॅटिक एन्जॉय केले, सर्व काही एन्जॉय केला. जर आता हा होता आमचा सेकंड प्रोजेक्ट जो कम्प्लीट केलेला आहे. आता याच्यानंतर थर्ड प्रोजेक्ट सुद्धा येणार आहे, तो सुद्धा म्हणजे भारीच आमच्यासाठी, आम्ही आमचं घर म्हणून करतो. सो आमच्यासाठी ते भारीच असणार. बाकी तुम्ही सांगा कमेंट्समध्ये कसं वाटलं हा आरके इंटिरियरचा एक म्हणजे सेकंड अफलातून प्रोजेक्ट. सो जरूर लाईक करा व्हिडिओ आवडले असेल तर, आणि कमेंट सेक्शनमध्ये जरूर सांगा कसं वाटलं.